नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला 3 डाळी मिक्स करून झणझणीत अशी आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही मुगाची डाळ घेतलेली 1 वाटी, मसूरची डाळ 1 वाटी आणि तुरीची डाळ ही 1 वाटी घेतलेली आहे। तर ह्या तिन्ही डाळी काय करायच्यात आपल्याला माहिती आहे का, वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। आणि ही जी आमटी जी बनवणार आहे ना, 4 लोकांना पुष्कळ होईल। आता ह्याला काय करणार आहे, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता तुम्हाला सांगते, ही जी वाटी मी दाखवलेली आहे, ह्या वाटीत जर तुम्हाला डाळ किती बसते जर विचारायचे म्हणलं ना, तर हे चमचे 4 बसतात एका वाटीमध्ये। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आता ही आपण डाळ टाकून घेऊया। डाळ बघा मी टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये वतणारे हा 1 ग्लास पाणी, अशा आकाराचा ग्लास आहे बघा। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी चालू शकते। त्यात टाकायचे 1 टमाटर कापून घेतलेलं आहे बघा, स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे। तर मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहे मी। त्यात टाकायचे 1 मसाला विलायची, थोडासा तुकडा बघा ही दालचिनीचा, 1 साधी विलायची पण त्याला पण अशी फोडलेली आहे बघा, 4 लवंगा, अर्धा स्टार फूल घेतलेला आहे आणि 5 मिरी घेतलेली आहेत। त्यात टाकायचे आपल्याला 1 कांदा, तो पण असा बघा मोठा मोठा कापून घेतलेला आहे। छोट्या आकाराचा कांदा होता, मोठ्या आकाराचा जरी टाकला तरी चालेल। ह्यात आपण अजून थोडंसं पाणी टाकूया आणि हे काय करणार आहे, मी इथे कुकरला मी ह्याच्यात 4 शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवर। कुकरच्या बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आता आपण हे खोलूया। बघा मस्त अशी शिजले गेलेले अशा पद्धतीत। आता हे तुम्ही शिजताना ना, ह्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकले तरी चालतील बरं का। टोप ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये आपण 2 छोटे चमचे तूप टाकणार आहे। नुसतं जरी तुम्ही तूप टाकलं तरी चालेल, तेल नाही टाकलं तरी पण चालू शकते। आणि हे जरा थोडंसं गरम होऊन देऊया। तेल तूप चांगलं गरम झालेलं आहे बघा। त्यात छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचे जिरं, त्यात टाकायचे छोटे 2 तेजपत्ते, शिजवताना जरी डाळ टाकली तरी चालेल। थोडासा कढीपत्ता, 2 चिमूट टाकायचे हिंग पावडर, थोडीशी हळद, 6 पाकळ्या लसणाच्या, 1 मिरची, अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे बघा। आता हे आपण 1 मिनिटभर परतून घेऊया, जेणेकरून लसूण, आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईल। परतून घेतलेलं आहे बघा। आलं, लसूण, हिरवी मिरची जी मी मोठी मोठी अशी कुटली होती ना, ती पण अशी चांगली भाजली गेली पाहिजे। गॅस आहे आपला मीडियम। त्यात टाकायची आपल्याला ही मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, ती पण थोडीशी आपण परतून घेऊया ह्याच्यामध्ये। आता त्यात टाकायची आपल्याला लगेच डाळ, हलवून घेऊया। आणि आता मी काय करणार आहे, कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। कुकरमध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया आणि जे पाणी जे टाकलेलं आहे ना, हे कोमट पाणी आहे, मिक्स करून घेऊया। कुकरमध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही डाळीचं 1 ग्लास पाणी घेतलं होतं आणि ते आपण टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। त्यात टाकायचे आपल्याला तर चवीनुसार मीठ, त्यात टाकायचे थोडीशी कोथिंबीर। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक चांगली उकळी फुटून देऊया आपण। डाळ बघा चांगली उकळलेली आहे, अशा पद्धतीत झालेली आहे बघा, एवढी पातळ झालेली आहे। तर ही कशी माहिती आहे का, तुम्ही जिरा भातावर खाऊ शकता, साधा भात, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मस्त अशी। कुणी जर पाहुणे आली तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, 1 नंबर लागते चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।